मुख्य मंदिरामध्ये जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. यापूर्वीच्या कार्यक्रमाच्या वेळेला मंदिराची रचना वेगळी होती. आज सुंदर छान एक चांगल्या सभागृहामध्ये हा सत्काराचा सोहळा होण्याचा योग आलेला आहे. तालुक्यामध्ये आमच्याबरोबर काम करताना विजयराव खूप ताकदीनं चळवळीचं नेतृत्व करतात. एकामेकाचा सल्ला असतो, प्रश्न असतात. कदाचित माझ्या आधीपासून ते चळवळीत काम करत होते. मी यापूर्वी पत्रकार होतो 15 वर्ष. एका मंत्र्याचा PA होतो, शेती करतो. राजू शेट्टी नावाचं वलय 2003 साली पत्रकार म्हणून कसं घडवलं याचा इतिहास तुम्ही संसदचे शिवार या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. मग अशी पट्टी करायला गेलो तर मोरे डॉक्टरांच्या सुदैवाने मोरे डॉक्टर ते शिवार ते संसद पुस्तक वाचत होते. तेव्हा ते म्हणे अनिलराव त्या पुस्तकामध्ये तुमचा उल्लेख आहे 2003 साली राजू शेट्टींच्यावर हल्ला झाला. त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा ETVचा पत्रकार म्हणून तिथं होता. त्याचा उल्लेख मला पुस्तकामध्ये वाचायला मिळाला. पट्टी गेली 50 रुपये त्या विचाराने घेतले नाही. हे चळवळीत यश. अनेक छोट्या गोष्टी आहेत. यावर्षी आम्ही गेल्या वर्षी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायची भूमिका घेतल्यानंतर आम्ही ठरवलं कुठल्याच कारखान्यावर आंदोलनाला जायचं नाही. किती दर वाढतोय हे बघूया. कारण जर लढलोच नाही तर दर किती मिळतोय याचा जर अंदाज आला आपल्याला तर शेतकऱ्यांना कळेल की संघटना लढली तर दर मिळत नाही. का बरोबर आहे का? गेल्या वर्षी जैसे ते दर राहिले, कमी झाले 50 रुपये. म्हणजे आम्ही लढलो नाही तर दर मिळाला नाही. यावर्षी ताकदीनं लढलो. राजू शेट्टींची वडूजमध्ये बैठक घेतली आणि गोकुलमध्ये मोठा मेळावा झाला. आणि त्या मेळाव्यामध्ये साधारण खटाव तालुक्याच्या FRP रिकव्हरी या सगळ्याचा अभ्यास करून काय दर असावा हे जयसिंगपूरच्या सभेमध्ये ठरवलं. आणि तिथून आम्ही येऊन या तालुक्यामध्ये संघर्ष केला. पहिल्यांदा सगळ्या कारखान्यांना निवेदनं दिली. वर्धनचा कारखाना आधी सुरू झाला होता. धैर्यशील दादांना सांगितलं की तुम्ही 3000 रुपयाची पहिली उचल जाहीर केली. ज्यांना हुमणीचा त्रास आहे, ज्यांना गहू करायचे आहे, ज्यांना ज्वारी पेरायचे आहे अशा लोकांचे शिल्क ऊस तुम्ही आणणार. 3000 रुपयाचा दर आम्हाला काही परवडणार नाही. ते म्हणले अनिलराव तुम्ही ऊस घालू नका आम्हाला, पण तुम्ही आम्ही जो दर देतोय त्या शेतकऱ्यांना अडवू नका. काका आणि सगळी टीम धैर्यशील दादांच्या कारखान्यावर गेली. त्यांना सांगितलं तुम्ही ही घोषणा करा, ही पहिली उचल 3000 रुपयाची असणार आहे. इतर कारखान्यांच्या बरोबर आम्ही जादा दर देऊ तरच आम्ही तुमचा कारखाना चालू करून देऊ, नाहीतर मैत्रीचे संबंध वेगळे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विजूदादा ही भूमिका वेगळी. धैर्यशील दादांनी पत्र दिलं आणि मग त्यांना कारखाना चालू करायला परमिशन दिली. 3000 रुपयाची उचलीची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3300 रुपये दर घेतले. वर्धनच्या डोळ्या तुमच्या गावात असतील नसतील. त्याआधी त्यांनी 3100-3200 रुपये केला आणि परवा आम्ही संघर्ष करून 3300 रुपये दर वाढवून घेतला. ज्या शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर आले त्यांनाही 3300 रुपये मिळतोय, जे आले नाहीत त्यांनाही 3300 रुपये मिळतोय. म्हणजे जे उपस्थित होते त्यांनाही फायदा मिळाला आणि जे नव्हते त्यांनाही फायदा मिळतोय. गोपूची 2 वर्ष अवस्था वाईट होती. दुष्काळ होता, ऊस मिळाला नाही. गेल्या वर्षी टोळ्या नसल्यामुळे त्यांना गाळप करता आलं नाही. तरी पण तालुक्यातला एक कारखानदार डिस्टर्ब झाला तर दुसऱ्या कारखान्यात त्याचा गैरफायदा घेतो. म्हणून त्यांनाही आम्ही सांगितलं की पैसे पुढं मागं केले तरी चालतील, पण पैसे द्या. आम्ही दत्तूकाकांनी आणि सूर्यबाने पुण्यामध्ये साखर आयुक्तांकडे पत्र देऊन ठेवलं होतं की जोपर्यंत खटाव तालुक्यातली पूर्ण FRP देत नाहीत किंवा ठरलेला दर देत नाहीत तोपर्यंत गाळप परवाना देऊ नये. राजू शेट्टींचं पत्र जोडून त्यांना ते पत्र दिल्यामुळं पूर्ण FRP दिल्याशिवाय कारखान्याला परवानगी दिली नाही. ज्या दिवशी त्यांनी पूर्ण FRP दिल्याच्या याद्या आमच्याकडे दिल्या त्यावेळेला कारखाना चालू करायची परमिशन दिली. आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही साधारण 3100 रुपयाची दरवाढ देतो. 200 रुपये दरवाढ दिली, पण तालुक्यामध्ये वातावरण चांगलं झालं. राजू शेट्टी या खटाव तालुक्यामध्ये येऊन गेले होते म्हणून त्यांनी परवा सांगितलं की आम्ही 3300 रुपये देतो. 3100 रुपये आता आणि 200 रुपये नंतर. काकाने आम्ही परवा त्यांनी सांगितलं की यंदा संघटनेला प्रचंड मोठा व्याप आहे. तुमच्या मागे हिसके घालायला आम्हाला वेळ नाही. आम्हाला एक रकमी 3300 रुपये दिले पाहिजे. त्याप्रमाणे आज मला वाटतं सचिव साहेब 3300 रुपये जमा झाले ना 3300 रुपये. तुम्ही विचार करा, गेल्या वर्षी गोपूजनं 3 तुकडं पाडलं होतं 2000, 750 आणि 350. आज 3300 रुपये एकदम पैसे द्यायला सोन्याची खाण लागली का? नाही. राजू शेट्टी FRPचे 3 तुकडे होते, सरकारने केलेले होते.
तुमच्याकडून 50 पैसे 8 आणे रुपया 1 रुपया जो टनाला घेऊन BSI वकील नेमून विरोधात लढत होती, अशा परिस्थितीमध्ये राजू शेट्टींनी तो कायदा हाणून पाडला आणि कोर्टातनं एक रकमी FRPचा आदेश पुन्हा घेतला. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतोय. म्हणून एक रकमी FRP 3300 रुपये मिळते. काकांनी परवा दिवशी त्याला जाऊन सांगितलं, आम्ही सगळ्या कारखान्यांना ऊस द्यायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला ऊस कमी पडला तर आमच्या नावानं बोंबलू नका, अजून 100 द्यावे लागतील. भाऊ म्हणले मी विचार करतो, मला 2-4 दिवस द्या, कदाचित गोपूचा दर 3400 रुपये मिळेल, कदाचित 3300 रुपये तरी मिळाले, पण 100 रुपये दिवाळीला मिळतील अशी परिस्थिती आहे. काकाने त्यांना इशारा देऊन ठेवला. पडळला तेच सांगितलं, पण आता परिस्थिती अशी आहे, बऱ्यापैकी इकडं तिकडं काटामारीच्या तक्रारी असल्यामुळं खटाव तालुक्यातला ऊस जायचं प्रमाण कमी झालं. ते 265 खालून आणतायत. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला पडळ बरोबर द्यावा लागेल, गोपूस बरोबर दर द्यावा लागेल. त्यांनी 3300 रुपयाची घोषणा केली. पण 3300 रुपयाच्या घोषणेसाठी निवेदन द्यायला गेल्यानंतर मनोज गोरपडे म्हणाले, जे आमदार आहेत आता, की तुम्ही दरवर्षी आमच्या बारक्या माणसाला त्रास देता. म्हणजे गोपूस असेल, वर्धनी असेल किंवा पडळ असेल, तुमच्यात हिंमत असेल तर अजितदादाच्या कारखान्यावर धडका मारा. काकाने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही म्हटलं, आता अजितदादाचा कारखाना म्हणजे मोठा कारखाना आहे, कारखान्यात 3 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागतं, रस्त्यावर गेटवर अडवतात. 2 वर्षापूर्वी आपण वाहतूक अडवली होती, तेव्हाच्या केसेस अजून निकाली निघालेल्या नाहीत. आणि अशा सिच्युएशनमध्ये नेमकं करायचं काय? तालुक्यामध्ये कातरखाटाची संघटना स्ट्रॉंग आहे, तिथनं उठाव होतो, पण तोडीच्या समस्येत त्यांना त्रास झाल्यामुळे तिने ती मशिनरी सगळा धंदा करून ठेवल्यामुळं कातरखाटाव काही यंदा बाहेर पडलं नाही. मग मोडके तोडके सहकारी घेऊन, कोरेगाव तालुक्यातल्या संघटनेचे, शेतकरी संघटनेचे लोक घेऊन, अख्ख्या जिल्ह्यातली संघटना आणून, राजू शेट्टींच्या भागातले काही शिलेदार घेऊन, जवळपास 200-250 कार्यकर्त्यांनी घेऊन त्या कारखान्यावर धडक मारली. पण आतमध्ये सुद्धा जायला परवानगी देत नव्हते. 3 किलोमीटर चालत गेलो. काही संघटनेचे कार्यकर्ते जी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या होत्या त्याला टापरं बांधून आत शिरले. काही जण बैलगाडीतनं आत गेले, परंतु कसं तरी आत पोहोचले आणि शेवटी गेट अडवलं. 6 तास तमाशा केला. अजितदादांचे PA म्हणाले, शिंगारे म्हणून कारखान्याचे GMD आहेत, की आम्हाला दर जाहीर करायची पद्धत नाही, आम्ही कुठल्याही कारखान्याला दर जाहीर करत नाही, आमच्या ग्रुपमध्ये असलेल्या आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करतो. भावाला नेमकं काय होतंय? टोळ्या पडल्या, ऊस चालू झाला, दर तुम्ही विचारत नाही, ऊस गेला पाहिजे ही भावना तयार होते. कायदा असं सांगतो की तुमच्या गावामध्ये ऊस असेल तर तुमच्या गावामध्ये काय दर देणार आहे, जर्डेश्वर साखर कारखाना काय दर देणार आहे, हे दैनिकांमध्ये छापावं लागतं. 2 दैनिकांमध्ये छापल्याशिवाय ऊसाला कविता लावता येत नाही, गाळप परवाना घेता येत नाही. अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दर निघतोय का? म्हणजे आम्ही दर ठरवायला जायच्या दरम्यान 5 लाख गाळप जर्डेश्वरने केलं. शेतकरी वर्षभर दम काढतोय, पण ऊस तोडणीला दम काढणं झाला ही परिस्थिती आहे. कारण त्याला वाटतंय माझा ऊस राहील. तुम्हाला नियम सांगतो, तुम्ही जर ऊसाची नोंद केली असेल आणि गप घरात बसला तर टोळीवाले ऊस तोडून घेतील अशी परिस्थिती आहे. कारण कायदाच तुमच्या बाजूने आहे. एवढे कायदे दुसऱ्या कुठल्याही पिकासाठी नाही जेवढे ऊसासाठी चांगले आहेत, फक्त अंमलबजावणी करायला कोण तयार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तो पुढाकार घेतला म्हणून ती संघटना नावारूपाला आहे. विजूदादा म्हणाले पाणी प्रश्नावर आम्ही लढलो, खरंच लढलो. 4-4 दिवस उपोषण केली. 2.5 किलो माझं वजन कमी झालं होतं. मला माझं वजन 100 झाल्यामुळे 8-10 वजन कमी करायचं. ते म्हटल्या उपोषणाला वजन कमी होते, 2.5 किलो कमी झालं. आता थोडं क्रिएटिव्ह वाढलं 4 दिवस पाणी न प्यायल्यामुळे. पोलिसांचं परत लक्ष काय खातील का म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर जसं लढतो, पाणी प्रश्नावर जसं विजय लढत आहे, वेगवेगळ्या प्रश्नावर लढताना फक्त आणि फक्त मनस्ताप पदरी पडतोय. घरातली सगळं बोलत नाही, बायका पोरांची, पण जसं दारुड्याला संध्याकाळची वेळ होती तशी ही संघटना चालवताना आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला खरं सांगू का, आम्ही लढतोय आमच्यासाठी, फायदा तुम्हाला होतोय. माझा 700 टन ऊस जाणार आहे, माझं 10 एकर आला असतंय, काकाचा 4-5 टन आहे, तुपे साहेबांचा 1700 टन ऊस गेलाय. म्हणजे एकटे तुपे साहेब आमच्याकडून लढले म्हणून आज 5 लाख त्यांना फायदा झाला. आणायचे कुठनं मला सांगा. आणि असं करत करत ही संघटना उभी राहिली, तालुक्यामध्ये पोचली आणि आज राजकीय पक्षापेक्षाही संघटना ताकदीनं काम करते. विरोधी पक्ष नेता म्हणून जे विरोधकांनी काम केलं पाहिजे त्याच्या इतकंच काम करतोय. म्हणून कदाचित विजू असेल, आबी असू किंवा विजू, ही सगळी शेतकरी चळवळीची माणसं आज ताकदीनं काम करतोय आणि प्रश्न शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सुटतायत. हे तुम्हाला नाकारून जमणार नाही. नाहीतर 300 रुपये दरवाढ मिळाले असते.
तुमच्या शेजारी हिंद गावात तुम्ही जात होता, ओढून भाजपचा आहे, कोणी भाजपचा असेल तर राग मानू नका, शिंगणं भाजपचा आहे, म्हणजे बरोबर आहे का? तुम्ही सुद्धा प्रयत्न केले होते. अहो कचऱ्याचा प्रश्न गावातील लोक पिसाळली होती. रामदास शिंदे आणि त्यांच्या भगिनी त्यांच्या मिसेस म्हणाल्या की भाऊजी जाता येता कुत्रे चावतायत, लहान मुलं चावतायत, ओढूचा कचरा तेवढा बंद झाला पाहिजे. रामदास शिंदे आणि तिथल्या सगळ्या टीमनं पुढाकार घेतला. पहाटे सकाळी येऊन त्या गाड्या पेटवायची धमकी दिली आणि आज त्या गावाची मुक्तता केली. नेमकं संघटनेने केलं काय पाहिजे म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर या, हे जाता येता तेवढं आम्हाला सांगा. म्हणजे 300 रुपयाची दरवाढ दिली, जनरेशन बरोबर संघर्ष केल्यानंतर अजितदादांचा फोन आला पीएना की संघटना कारखान्यात घुसले, तिकडे कर्नाटकात राहुल शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवलेत 50, आपल्याला त्रास होईल. कारखान्यात घुसलेत मध्ये एखादा ट्रॅक्टर पेटवला की अजितदादांच्या कारखान्यात तोडफोड, अजितदादांच्या कारखान्यामध्ये गोंधळ. हे सगळं आवाज ऐकल्यानंतर माझी बदनामी होईल. त्यांना सांगा कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतो, 2 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग घेतो. कलेक्टरचा फोन आला की तुम्ही आंदोलन थांबवा, कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावतो आणि त्या मिटिंगमध्ये दर जाहीर करतो. त्यांचा दर जाहीरनंतर मनोदराचा फोन आला की आम्ही 3300 रुपये देतो, बाबा तुमच्या नावाला काय लागायला नको. आता आमच्या नावाला लागायला म्हणजे आम्ही चावतोय का? तर कायद्याचा अभ्यास, रणनीती आणि आंदोलन करताना कशालाही भ्यायचं नाही. राजू शेट्टींचा सारखा माणूस जर पाहण्यासारखा असेल तर आम्ही कशालाच भीत नाही. तुम्ही जर साथीला असाल तर अजून 100 रुपये दरवाढ मिळाले असते, पण तुम्ही घरात बसल्यामुळे 100 रुपये कमी मिळाले. आता ते 100 रुपये मिळाले, 3500 रुपये दरवाढ मिळाली. आता मिळालेले पैसे तुम्ही कशाला घालवताय? तोडीला घालवताय. 4000 रुपये गावात चाललाय का नाही? खरं सांगा. नाही अजून भाऊ, आम्ही पैसे असं ठरलंच नाही आमचं. पैसे आम्ही देतच नाही तुम्हाला. ऊस आता मला खोट्या घातलं मंदिरात खोटं नाही बोला. ऊस कोणाचा गेला इथं? नाही बरं का, पैसे ठरतातच, ते काय सांगतील. 2000 रुपये आता चालू आहे रेट. मला सांगा, 40 जणांबाबत 2000 रुपये तुम्ही देत असाल, खाली खुशाली म्हणून 1000-1500 रुपये ठीक आहे, पण आता 2000 रुपयाच्या अजून काही दिवसात 5000 रुपये 4000 होतात. जानेवारी संपलं की 40 चालू. जर 5000 रुपये तुमचे असे जात असतील तर भावानो, तोडणीवाल्यांसाठी तुम्ही जर असं ऊस देता म्हणून 5000 रुपये देत असाल तर वाढवून दिलं 300 म्हणून या मंदिरात सांगतो, जाताना आमच्या गोट्यात काहीतरी टाकायचं. 300 रुपये आम्ही वाढवून दिले तर तुमच्यासाठी. खरे आहे की नाही परिस्थिती? पण ते वाढवायसाठी तुम्ही आलता का आमच्या खांद्याला खांदा लावायला? तुम्ही रक्ताचं पाणी केलं का आमच्या बरोबर? आम्ही आंदोलनात 3 दिवस उपाशी होतो, 2 दिवस रात्रीचा दिवस करत होतो. भाकरी तुकडा घेऊन तुम्ही आला का? नाही आला. शोकांतिक आहे. कदाचित दत्तू काका थांबले, मी थांबलो तर या चळवळीची माती व्हायला वेळ लागणार नाही. आणि आता मंदिरात आहे, खरंच परिस्थिती अशी आहे, लोकांचं जर पाठबळ मिळणार तर आम्हाला थांबावं लागेल अशी परिस्थिती आहे. 20 गेल्या 15 दिवसामध्ये 302च्या आरोपात निर्दोष मुक्त झाले. राजू शेट्टींच्या नादाला लागून तिकडे कोल्हापूर शिरोळ जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. त्यात 2 शेतकरी शहीद झाले होते. 302चा गुन्हा दाखल झाला होता. 11 वर्ष ती केस लढते. फोन आल्यानंतर राजू शेट्टीकडे जायचं. बरं, 80 जणांपैकी 79 जण असतील, एखादा नसेल तर ती पुन्हा जयमंत्र्यांना सगळे घेऊन या. बरं, पुन्हा ह्यांच्यात विचारामध्ये मतभेदता झाली होती. त्यामुळे सदाभाऊ आले की राजू शेट्टी यायचे नाही, राजू शेट्टी आले की सदाभाऊ यायचं नाही. मग आमच्या काही कार्यकर्त्यांनी यांचा मेळ घालायचा आणि ते 79 जण बसवायची आणि कसं तर निकाल घ्यायचा. बरं, ही सगळी जमली की जज म्हणायचं आज वेळ नाही. असं 11 वर्ष चाललं होतं. आता मला सांगा, 11 वर्ष केस लढायला कोल्हापूरला जायला 1000 रुपये तेल जात असेल. ही परिस्थिती आहे, हे संघर्ष आहे. त्यामुळे आमचं मत असं आहे की तुम्ही आज जरी दर्दी असला तरी या पुढच्या संतोषरावच्या बरोबर तुम्ही शेतकरी प्रश्नावर या. मंदिरात सांगतो मला, तुम्हाला भाजपला मतं द्यायचे आहेत का नाही? अजून मतं देऊन बोंधून घ्या, आमचं काय म्हणणं नाही. राष्ट्रवादीला द्यायचे आहेत का? बिनधास्त त्यांच्याबरोबर जावा. शरद पवार गटाला द्यायचे आहेत का? आवर्जून द्या. पण निदान शेतकरी प्रश्नावर तरी तुमचा प्रश्न मांडण्यासाठी एक घ्या, नाहीतर भविष्य काळामध्ये परिस्थिती आवडेल. शेतकरी प्रश्न सरकारनं, साधी गोष्ट मला सांग, सरकारनंच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. ते कर्जमाफीचं आश्वासन सत्यात उतरवण्यासाठी राजू शेट्टी, बच्चू कडू आणि सगळ्या मंडळींना रस्त्यावर यावं लागलं. नागपूर अडवला म्हणजे गर्दीशिवाय काय होत नाही हो. जर वडूसारख्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी जर आपण गर्दी करून गेलो तर कदाचित ताकद दिसेल, आणि ताकद दिसली तर प्रश्न उठतील.
मग ताकद कुणाच्याही मागे उभी राहू द्या. आज मी नसेल, उद्या विजूभाऊ असतील, म्हणजे ओढूमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी त्यांचं नेतृत्व म्हणून काम करतो. मी नसेल, उद्या काका असतील किंवा संतोष तुपे असतील, सत्यवान असतील किंवा अजयराव असतील, उद्या राजकर साहेब असतील किंवा आणखी विजू माने असतील. या सगळ्या प्रश्नांसाठी शेतकरीचा बिल्लेधारी कार्यकर्ता असेल तर तुम्हाला सांगतो तो प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही. मगाशी कालच संतोषरावांनी मला सांगितलं की आमच्या गावात बी शिवनेरीचा फार त्रास आहे. विजूदांचा परवाशी फोन आला होता. भावानं मागून काय मिळत नाही यापुढच्या काळात, दांडकं सतत घ्यावं लागतं. आमच्या गावात संघटनेचा एक कार्यकर्ता आहे, त्याला 3,000 रुपये मागितले म्हणून त्यानं 1 रुपया देणार नाही म्हटलं. 1 रुपया. काकाला विचारा, त्या चिडबावानं सांगितलं मी माझ्या खिशातले पैसे घालतो, पण तू टोळीला हो म्हण, पण तेवढी तोड घे. आम्ही कायद्यानं भांडलो. त्याला काय सांगितलं की बाबा रे माझा ऊसाची नोंद कधीची आहे, या तारखेची आहे, त्याच्यानंतरचे ऊस का तुटले याचं उत्तर दे. आणि जर तुम्ही बिगर नोंदीचं ऊस तोडणार असाल तर अनिल पवारांचा 11 एकर ऊस तोड, उद्यापासून तोड चालू कर. नसेल तर उद्यापासून आम्ही ओढूस ऑफिसचं कार्यालय बंद ठेवणार, या भागात जाणारी सगळी वाहतूक बंद राहणार. त्यांनी काल मिटिंग घेतली आणि सकाळी त्या शेतकऱ्याला जी अडवणूक करत होता त्याची ऊस तोड चालू केली. पैसे देऊ नको पण ताप देऊ नको आम्हाला आणि आमच्या. आता ती काय टोळीवाले एकमेकाला ऍडजस्ट करत असतील, एंट्री फक्त ते म्हणले. भावानं कायद्यांचं म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये एवढे कायदे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहेत. इतके चांगले कायदे त्यावेळेला संसदेत असतील किंवा सरकारनं बनवले असतील, त्याची अंमलबजावणी चालू आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर फार आहे. ज्याला ऊस लावायचा आहे, 500 एकर ऊस असेल, 40 टन ॲव्हरेज झाला, 20,000 टन ॲव्हरेज निघत असेल तर साधारण 6 कोटी रुपये तुमच्या गावात येत आहेत. कमी जास्त होत असतील, पण भावानो परिस्थिती अशी आहे, ऊस लावायचा असेल तर तुम्हाला संघटित राहावं लागेल. याच्यापेक्षा परिस्थिती भविष्यात वाईट आहे. तोडीचे कामगार मिळत नाहीत, मशिनीचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की आम्ही फक्त ऊसाच्या प्रश्नावर लढतो, आम्ही घेवड्याच्या प्रश्नावर लढतो? ओढूज मार्केट आता कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये विजयदादा खुर्चीवर असतील आणि त्यांच्यावर आंदोलन आमचं असणार आहे. मंगळवारचं बाजार बंद करा, शुक्रवारचा बाजार चालू करा. मोडूची मार्केट कमिटी त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जवळपास 30-35 लाखाची उलाढाल सुरू आहे आणि तुमच्या गावात एका कार्यकर्त्यानं मार्केट कमिटी चालू करण्यामध्ये पुढाकार घेतला, टीमवर्क केलं आणि आज ताकदीनं काम चालू आहे. विजूदादा उद्या सकाळी, विजय माने उद्या सकाळी तिथं ओढूमध्ये वाटाणा घेऊन असतील 6 वाजता, मी सुद्धा वाटाणा घेऊन असेल तिथं. म्हणजे असं समजू नका लढल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि जर ज्याला लढायचं नाही त्यांनी जर आम्हाला पाठबळ द्यायला उभं राहावं. ज्याला पाठबळ द्यायचं नाही त्यानं संघटनेचे 2 कार्यकर्ते गावात बसून तयार करा आणि आमच्याबरोबर पाठवायला द्या. त्याला तेही जमत नाही, त्यानं लोकवर्गणी तरी देऊन चळवळ मोठी करा. जे करता येईल ते करा आणि चळवळ मोठी करा. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकसंघ राहावं लागेल. तालुक्यामध्ये 4 कारखाने आहेत. भविष्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत चाललंय. आज जवळपास 40-45 लाख मेट्रिक टन ऊसाचं क्षेत्र असताना कुठल्याही आमदारानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये कातल खटावची राजशक्तीची सभा झाल्यानंतर 2500 दरात 3500 वर न्याला, सरासरी 1,000 रुपयाची दरवाढ झाली आणि 40 लाख मेट्रिक टन ऊस आपल्या तालुक्यामध्ये आहे. म्हणजे 40 किती कोटी होतं. एवढे पैसे आम्ही तालुक्याला नुसते लढून देतोय. मग ही परिस्थिती एक आमदार सुद्धा एवढे पैसे देत नसतं. विचार करून बघा. आणि थेट तुमच्या खिशात, त्यासाठी कमिशन द्यावं लागत नाही तर द्यावं लागते. दिलं का तुम्ही काय कमिशन आम्हाला? एकच विनंती आहे, मी असेल, उद्या दत्तूकाका असतील किंवा कदाचित उद्या विजयदादा असतील आमच्या बरोबर, पण ही परिस्थिती आहे. तुम्हाला एकसंघ व्हावं लागेल, लढायला एकत्रित यावं लागेल. त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. विजेचा प्रश्न गंभीर आहे. जाता जाता तुम्हाला एक सांगतो, खटाव तालुक्यामध्ये सबस्टेशन जवळपास 6 ते 7 आहेत आणि डेप्या आहेत 12,000 आणि रेकॉर्डवर डेप्या आहेत फक्त 3,000. त्यामुळे प्रकाश गडवाले असं म्हणतायत तुमच्या गावात तालुक्यामध्ये 3,000 डेप्या ऑनलाईन आहेत, तेवढी सबस्टेशन पुरेशी आहे. म्हणजे 3,000 सब डीपीवरनं 12,000 डेप्या रेकॉर्डवर यायला 5-7 वर्षांचा काळ जाईल आणि पुन्हा आपली मागणी वाढत जाणार आहे. म्हणजे हे सूत्र गणित लाईटीचं विस्कटच जाणार आहे. काकांच्या गावामध्ये 4 तास सकाळची लाईट, 4 तास दुपारी लाईट, अशी परिस्थिती आहे. अर्ध फिडर बंद करायचं आणि दुसरं द्यायचं. मला सांगा, ऊसाची शेती केली तर कदाचित ही लाईट सुद्धा पुरेशी पडणार नाही. शेतीचं गणित विस्कटेल. त्यामुळे विजेच्या प्रश्नावर बहुसंख्यरित्या ताकदीनं तालुक्यातनं मोठा आवाज उठवायचा आहे. कारण आज आवाज उठवला 2 वर्षांनी, कदाचित वर्षभरानं सरकार त्याची दखल घेईल. गर्दी करून आवाज उठवल्याशिवाय यापुढच्या काळात कुठलाही प्रश्न सुटणार नाही.
जर डीपी साठी सुद्धा आमदाराच्या दारात जायची पाळी ती ही आजची परिस्थिती आहे. पुन्हा दररोजमध्ये जर कुणी पाहुणा असेल तर तुम्ही खात्री करून घ्या तुझी दादा दररोजमध्ये डीपी जळला होता 1 महिन्यापूर्वी दर्जा शेजारी बोटे वस्तीचा. सन्माननीय महेश शिंदेच्याकडे लोक गेली. यापूर्वी दरुज गाव काय सांगतोय राजकारणाला काही देणं घेणं पडलेलं नाही. यापूर्वी दरुज गाव हे खटाव गणावत होतं म्हणून यापूर्वी त्या भागातली कामं महेश शिंदे करत होते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, मला माहित नाही. पण 1 महिन्यापासून त्या डीपीला पाणी नाही. डीपी चालू नसल्यामुळे तिथे शेतकऱ्यांना पाणी नाही, जनावरांची पाण्याची अडचण. आणि दुसऱ्या डीपीला जोडून द्या म्हटलं तर तिथले शेतकरी दर्जामधले म्हणायचे अजिबात देणार नाही कारण आमच्यावर लोड येतोय. त्यामुळे 1 महिना अवस्था वाईट होती. ज्वारीची अडचण झाली, गावाची अडचण झाली, ऊसाला शेवटचं पाणी मिळालं नाही आणि हरभरा पेरून सुद्धा अडचण आहे, मक्याची अडचण झाली. सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंच्याकडे ती लोक गेली. आता ते गाव तुमच्या गाण्याचं आहे. बघतो करतो सांगून सांगितलं, अधिकाऱ्यांना फोनवरून शिव्या दिल्या. 17 दिवस झाले डीपी नाही. शेवटी त्या कार्यकर्ते माझी सासरवाडी असल्यामुळे ती म्हणजे जावायला सांगायचं कसं. ह्याच्या आधी ज्या वेळेला संघटना त्या गावात उभी राहिली तेव्हा तिसऱ्याच पुढाऱ्यांनी ती संघटना हाणून पाडली होती. शेवटी नाईलाज असतो ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचंच भिजायची अडचण आली म्हणून त्यांनी फोन केला, मार्ग काढा, फार अवस्था बिकट आहे. सकाळी 10 वाजता फोन आला, 3 वाजता आम्ही डीपी बसवायला सांगितलं. अधिकाऱ्यांना सांगितलं जर ती डीपी नाही बसला, ते अधिकारी म्हणत होते डीपी चोरीला गेलाय. माझ्या समोर 19 डीपी आहेत. त्या चोरीला गेलेल्या डेप्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय मी हा 20वा डीपी देऊ शकत नाही. अजून महिनाभर लागेल. त्या अवस्था काय होईल महिनाभरात शेतकऱ्यांची. त्यांनी 2,000 फूट केबले आणल्या, आकडे टाकायला चालू केलं. हा त्रास शेतकऱ्यांना. तशीच परिस्थिती माहिनीमध्ये होती. अख्खं